नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या समाल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे परीक्षार्थी टेट परीक्षा थर्डची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण टेट पेपर हा 2017 रोजी झालेला आहे, म्हणजे 12 डिसेंबर 2017 रोजी झालेला आहे आणि हा पेपर क्रमांक 1 आहे. असे एकूण 29 पेपर झाले होते. आजपासून आपण प्रत्येक पेपर येथे अगोदर आन्सर की स्वरूपात घेणार आहोत आणि नंतर जे मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन्स असतील ते आपण एक्सप्लेन सहित सॉल्व करणार आहोत. पहा, इथे प्रश्न पहिला असं दिलेला आहे आणि जे परीक्षार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. आणि मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्यामध्ये पण तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यावर आपण सर्व टेटचे पेपर्स किंवा इतर काही इम्पॉर्टन्स नोट्स असतील किंवा TET CTT रिलेटेड सर्व नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत. ठीक आहे, पहा प्रश्न पहिला. सूचना. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्यांच्या खाली ABCD असे 4 विधाने दिलेले आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. पहा, प्रमुख विधान काय आहे तर एक तर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे. याच्या खाली 4 विधानं दिलेत. पहा, तो स्मार्ट आहे, तो स्मार्ट नाही, तो मूर्ख आहे किंवा तो मूर्ख नाही. पहा, आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B म्हणजे DA. उत्तर आहे तर DA म्हणजे तो मूर्ख नाही, तो स्मार्ट आहे. ऑप्शन क्रमांक इथे B उत्तर आहे. पहा, यामध्ये इथे इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन्स आहे, त्यानंतर उर्दू लँग्वेजमध्ये पण इथे दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. पहा, चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड. अडल्ट्रेशन शब्द दिला आहे आणि याचा अर्थ होतो भेसळ. ठीक आहे, भेसळचा याच्यामध्ये शब्द शोधला तर A नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. प्युरिफिकेशन म्हणजे शुद्धता. त्यानंतर तिसरा प्रश्न. अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? खंडित नाही, अपूर्ण नाही, अखंड म्हणजे सलग. ऑप्शन क्रमांक C इथे बरोबर आहे. अखंड म्हणजे सलग म्हणजे किती कंटिन्यूस. बुलबुल आपलं घरटे कुठे बनवते? चौथा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे C नंबरचं. दोन्ही कुंपण आणि झुडपे, कुंपणात बी बनवते आणि झुडपेमध्ये पण बुलबुल आपलं घरटे बनवते. पहा, त्यानंतर प्रश्न 5वा. 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता? अचूक उत्तर आहे शुक्रवार. इथे निर्देश. दिलेल्या विकल्पामधून योग्य आकृती निवडून मालिका पूर्ण करा. पहा, आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C नंबरचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 7वा. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड. बिगिन. ऑप्शन क्रमांक 1 कमेंट्स. प्रश्न 8वा. मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे. एक मुलगी दोन्ही बाजूनी 9व्या स्थानावर उभी आहे, तर वर्गात एकूण किती मुली आहेत? म्हणजे एकूण वर्गातील मुली काढायच्यात आपल्याला. पहा, मुलींचा वर्ग, मुलींच्या वर्गात पहा किती येतं. वर्गात दोन्ही बाजून 9व्या स्थानावर उभी आहे, म्हणजे विचार करा. इकडून पण इकडं म्हणजे 8 असतील, मध्ये म्हणजे 9वी आणि इकडून पण 8. आणि यांची जर बेरीज केली
8 आणि 8 16, 16 आणि 1 17, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी उत्तर इथे पाहिजे. त्यानंतर प्रश्न 9. खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय दोन विधानाच्या संबंधाचे वर्णन करू ते ठरवा. विधाने आहे, एक्स देशाने आपल्या नागरिकांचा पासपोर्ट अनिवार्य केला आहे आणि दुसरा आहे, एक्स देशाला अवैध स्थलांतर समस्येला तोंड द्यावे लागते. आणि इथं त्याचे विधान आहेत आणि याचं अचूक उत्तर आहे बी. विधान 2 कारण आहे आणि विधान 1 त्याचा काय तर परिणाम आहे. मराठीचा प्रश्न आहे, त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे. या वाक्यातील विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह तर सी कोण आहे तर काळा. उत्तर ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न 11. सामान्य स्थितीत एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचावली जाऊ शकते? इथं ऑप्शन दिलेत पहा. सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने, मुलास इतरांपासून वेगळे ठेवल्याने, नेहमी स्मित हास्य केल्याने, आणि ऑप्शन डी ए आणि सी. म्हणजे अचूक उत्तर आहे पहा 1 नंबर सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने आणि मुलास इतरांपासून वेगळे ठेवल्याने त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, म्हणजे उत्तर येणार नाही. आणि ऑप्शन क्रमांक सी बरोबर नेहमी स्मित हास्य केल्याने, म्हणजे जरी तो चुकला काही झाला तरी आपण स्मित हास्य केल्याने त्याला पॉझिटिव्हिटी आपल्याबद्दल आवड निर्माण होते. प्रश्न 12. प्रश्नातील आकृतीला खालीपैकी कोणत्या उत्तर आकृत्या जोडलेल्या आहेत असा प्रश्न आहे पहा. ही प्रश्न आकृती आहे आणि यासाठी अचूक उत्तर पहा ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. फक्त ही आकृती इथे अशी होती तर इथे काय केलेले त्यांनी ही केलेलं आहे उभी केलेली आहे पहा. ह्यो भाग म्हणजे ही अशी ही अशी आकृती होती, त्यानंतर ती थोडासा असा भाग होता. ठीक आहे. नंतर असा छोटा भाग म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न 13. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? तो दिवस चांगला गेली नाही, हे अशुद्ध वाक्य आहे. ती दिवस चांगला गेली नाही, ती दिवस चांगला गेला नाही. ऑप्शन 4 करेक्ट, तो दिवस चांगला गेला. हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. सिम्पली बेरीज आहे, फक्त थोडीशी तुम्हाला वेळ खाऊ बेरीज आहे. याचं अचूक उत्तर आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 14चं उत्तर ए पहा. त्यानंतर प्रश्न 15वा दिला आहे. 512चे टक्केवारीत रूपांतर करा. 512 पहा. 5/12 चे म्हणजे गुणाकार आणि टक्केवारीत म्हणजे टक्के म्हणजे अगदी 100 घ्यायचे. ठीक आहे. आणि ह्यांचा दोघांचा गुणाकार केला तर 5 × 5 500 येते. 500 छेदस्थानी 12 आणि याला भाग दिला तर 12 चौक 48. ठीक आहे. 12 चौक 48 खाली राहिले 2. ठीक आहे. 2 राहिले 20 झाले म्हणजे 12 × 12 म्हणजे 41 पहा. 41 तुम्हाला इथं कुठं दिसतंय थोडंसं विचार करा. 41 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी इथं करेक्ट आहे तुमचं ऑप्शन क्रमांक सी. थोडंसं असं केलं तरी पुढं पॉईंटमध्ये उत्तर येते. त्यानंतर प्रश्न 16. प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट काय आहे? प्रारंभिक बाल्य व्हॉट इज द एज रेंज ऑफ अर्ली चाइल्डहुड? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 20 ते 40. प्रश्न 17. शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक असलेला घटक म्हणजे कदाचित. सर्वात हानिकारक घटक इथं मला निवडायचा आहे पहा. ऑप्शन ए आहे अतिअधिक शिकवण्याचा भार, उदाहरणार्थ मर्यादेबाहेर विद्यार्थी असलेला वर्ग. त्यानंतर आंतर व्यक्तिगत संघर्ष, स्वतःला सृजनात्मक रीतीने व्यक्त करण्याच्या संधीची कमतरता. आणि ऑप्शन 4 आहे एकसारखेपणातील निरसता. ऑप्शन 4 करेक्ट आन्सर आहे. 18 नंबर प्रश्न. आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन्स चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. द बॉय डॅश डॅश ऑन बर्निंग डेक. द बॉय स्टूड ऑन द बर्निंग डेक.
प्रश्न 19वा, एका सांकेतिक भाषेमध्ये पानक्रियास पानक्रियास हा शब्द असा कूटबद्ध केला, म्हणजे असा दाखवला, म्हणजे इकडे पी, नंतर ए, नंतर एन, नंतर सी. थोडक्यात अपोजिट लिहिलं आहे तुम्हाला. शब्द काय केला तर उलटा लिहिलेला आहे. तर स्टेडियम हा शब्द कसा लिहिते? STADIUM. स्टेडियम हा शब्द कसा लिहिला आहे तर उलटं इकडे यम अगोदर लिहा, MUIDATS. म्हणजे ऑप्शन नंबर चेक करा तुम्ही. ऑप्शन नंबर इथे MUIDATS, म्हणजे ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे. 19 उत्तर सी. त्यानंतर प्रश्नासाठी सूचना, खालील मालिका पूर्ण करा. ठीक आहे. इथं ABDG, ए आणि बी मध्ये इथे लिहितो मी ABDG-P. एचा नंबर 1 आहे, बीचा 2 आहे, डीचा 4 आहे, जीचा 7 आहे आणि पीचा 16 आहे. ओके, ठीक आहे. पीचा आहे 16. आता यांच्यामध्ये 1चा गॅप आला आहे, +1चा आहे. यांच्यामध्ये +2चा गॅप आहे. यांच्यामध्ये +3. म्हटलं तुम्ही प्लस करा. 1 + 1 2 होतात, 2 + 2 4 होतात, 4 + 3 7 होतात आणि इथं +4 येणार आहे. 7 आणि 4 11. तर 11 नंबरला कोणतं लेटर येतं तर के, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए इज करेक्ट आन्सर. त्यानंतर प्रश्न 21वा, निर्देश, खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे? बरं, 31 म्हणजे 30 असते ते. 30च्या जवळ अंदाजे मूल्य 30 भागिले 3 गुणिले 15. 3 × 3 3 × 30 आणि 15 × 10 150. ऑप्शन नंबर ए एक उत्तर आहे, म्हणजे 150 उत्तर इथे बरोबर आहे. त्यानंतर सरळ रूप द्या. इथे तुम्हाला याची बेरीज करायची आहे. 12,431 + 62,143 यांची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर तुम्हाला याचं काय उत्तर मिळेल. ठीक आहे. हा प्रश्न सोपा आहे, तुम्ही इथे करू शकता. आणि उत्तर ऑप्शन नंबर डी 74,574. बरं, त्यानंतर पहा, 3 भिन्न संख्यांचा लसावी 120 आहे. खालीलपैकी कोणता त्यांचा मसावी असू शकत नाही? म्हणजे मसावी असू शकत नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे 35. प्रश्न 24वा, ही वॉज डॅश फर्स्ट मॅन टू अराईव्ह द येत आहे द आर्टिकल. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? गुरु. WWचा अर्थ होतो वर्ल्ड वाईड वेब. ऑप्शन क्रमांक 4 वर्ल्ड वाईड वेब. ठीक आहे. मैत्रीमध्ये सुसंगत आधारावर आढळणारे मूल्य असे सहानुभूती आणि समानुभूती, प्रामाणिकपणा, विश्वास, परस्पर समज आणि करुणा, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. तर गुणाकार करा. 642. ऑप्शन नंबर बी उत्तर आहे, तुम्ही करायचं तो. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? चुकीचा. ग्रहिणी. इथं नी पाहिजे होतं. ठीक आहे. ग्रहिणी. त्यानंतर 30वा प्रश्न, शिक्षकांसाठी सुरुवातीत येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे एकच कारण डॅशच्या विभागात आहे. कोणता? सर्वसाधारण संस्कृती, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, विषय वस्तूची पार्श्वभूमी, आंतर व्यक्तिगत संबंध. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी आंतर व्यक्तिगत संबंध. त्यानंतर प्रश्न 31वा, मुकेश आणि सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:15 होईल. सुरेशचे वय किती आहे वर्षामध्ये? त्याचं अचूक उत्तर आहे 48. पुढचा प्रश्न,
निर्देश खाली एक कागदाचा तुकडा दर्शवला आहे. दिलेल्या उत्तर आकृतीमधून घडी घातल्यास तो कसा दिसेल. ओके, घडी घातल्यास तो कसा दिसेल. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर सूचना, खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर समूह निवडा. पहा, याचा अक्षर समूह असा दिलेला आहे HKNQ. त्यानंतर त्याचा संबंध पहा GKOA सोबत आहे. त्यानंतर SVYBचा संबंध कोणासोबत आहे. तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रोत्साहन देणे, प्रतिबंधित करणे. खाली सूचना, खालील प्रश्नामध्ये दिल्या पर्याय संबंधित अक्षरशः शब्दसंख्या निवडा. तर याचं अचूक उत्तर आहे पहा अभाव आधिक्य. साधारणपणे असे दिसून येते की विद्यार्थी त्यांचे शिल्लक प्रश्न आणि त्याचे पॅकिंग वर्गाच्या फर्निचरमध्ये बागेत आणि शाळेच्या जमिनीवर टाकून देतात. जे तुम्हाला वाटते की ती चुकीची प्रथा आहे, तुम्ही त्यांना कसे रोखाल. म्हणजे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना एक योग्य दृष्टिकोन मिळेल. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी. वर्गासमोर बागा आणि परिसरातील इतर ठिकाणी कचरा पेट्यांची व्यवस्था करणे. पहा नेक्स्ट क्वेश्चन. वर्गमुळात 400 म्हणजे 20 प्लस वर्गमुळात 900 म्हणजे 30 आणि 1600 म्हणजे तर 40. यांची बेरीज करा. 4 ते 7 8 9 90. ऑप्शन क्रमांक बी. ढग मुळात याने बनलेले आहेत. पाण्याचे थेंब, धूळ, प्रकाश, पांढरा रंग. तर अचूक उत्तर आहे पाण्याचे थेंब. बौद्धिक चाचण्या बुद्धिमत्तेचे मोजमाप डॅश डॅशद्वारे घेतात. तर अचूक उत्तर आहे एखाद्या मज्जासंस्थेच्या संरचनेचे द्रव्यमान आणि गुंतागुंतीचे निरीक्षण करणे. सूचना, दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. AEI तर आर असेल, कारण की बाकीचे काय तर ऑवेल्स आहेत, हे आर ऑवेल्स नाही, तर कॉन्सोनंट आहे. पुढचा प्रश्न. रवी आणि अजय यांनी सारखे ठिकाण ए पासून सुरुवात केली तर बी ठिकाणीपर्यंत पोहोचले. ते 60 किलोमीटर दूर आहे. रवीचा गती अजयच्या गतीपेक्षा 4 किलोमीटर तासाने कमी आहे. बी या ठिकाणी पोहोचून अजय परत येतो. रवीला बी पासून 12 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी भेटतो. तर रवीची गती किती असेल तर 8 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर इथे पहा निर्देश, खाली दिलेले प्रश्न वर्णमालिकेवर आधारित आहेत. या प्रत्येक मालिकेत काही अक्षरे गहाळ झालेत. योग्य पर्याय निवडा. 5 पेक्षा अधिक अक्षरे गहाळ असलेल्या मालिकेचे शेवटचे 5 अक्षरे निवडा. ओके, तर याचं अचूक उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर डी CDAB. त्यानंतर जर तुमच्या सहकार्याला अश्लील चित्रपट पाहण्यात औत्सुक्य आहे आणि तुम्ही त्याला तुमच्या घरासह तुमची उपकरणे जसे VCR TV सेट वापरू देण्यासाठी तो तुमचे मन वळवतो, तुम्ही या लाजिरवाण्या स्थितीतून कशी सुटका करणार. तुम्ही स्पष्ट भाषेत नकार देणार. पुढे आहे का, तुम्ही त्याला पटवाल की तुम्ही या बाबतीत काही मदत करू शकत नाही. हे उत्तर आहे ऑप्शन 1. धनपूर्णांक आणि त्याचा व्युत्क्रमामधील धनफरक 85/66 तो अपूर्णांक काय असेल. पहा, तो अपूर्णांक आहे ऑप्शन क्रमांक बी 6/11. पहिलं जर आपण घेतलं पहा 11/6 नंतर 6/11 वजा आहे, यांचा गुणाकार केला तर 121 येतो आहे.
आणि 6 6 36 आणि नंतर 11 6 66 यांची वजाबाकी केली तर 85 चे 66 येते. ऑप्शनमध्ये मग तुम्हाला उत्तर राईट मिळेल. हुशार शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? तर निर्बुद्ध. त्यानंतर निर्देश. खालील शब्दाची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा. म्हणजे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स अकॉर्डिंग इंग्लिश डिक्शनरी. तर याचं अचूक उत्तर येते ऑप्शन क्रमांक ए 54231. एक मूल मागच्या बाकावर बसते आणि फळा स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्यामुळे तो वारंवार उभा राहतो, पाहतो आणि बसतो. त्यामुळे जवळच्या बाकावर बसलेले इतर सर्व वर्ग मित्रांना त्रास होतो. या विद्यार्थ्याच्या अडचणी संबंधात तुम्ही कोणते अनुमान काढाल? तर याचं अचूक उत्तर आहे मुलाची दृष्टी कशी आहे? तर कमजोर आहे. सूचना. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खाली प्रश्नांची उत्तरे द्या. पहा, ABCDEFG आणि एच केंद्रासमोर बघत एका वर्तुळात बसलेले 8 मित्र आहेत. F हा डीच्या तात्काळ उजव्या बाजूला आहे, तर बी हा ईच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे. ए हा सीच्या किंवा एचच्या समोर बसलेलं नाही. तर याचं अचूक उत्तर आहे 47 ऑप्शन क्रमांक डी, डीच्या डावीकडे दुसरे स्थान. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहा, टेंडेन्सियस पासून खालील शब्द कोणते शब्द तयार केले जाऊ शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 इंटेन्शन. Out of the 4 words, only one is not spelled correctly. Find the word is not correctly spelled. Announcement ई पाहिजे तिथे. ठीक आहे, CE ऑप्शन ए. जर नारंगीला लाल म्हटले, लालला पिवळा, पिवळ्याला गुलाबी, गुलाबी निळा, तर निळ्याला गडद, निळ्याला गडद जांभळा आणि गडद जांभळा म्हटले तर केळ्याचा रंग तर कोणता असेल? तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुलाबी. खालील आकृतीमध्ये पहा, खाली एक आकृती दिली तुम्हाला ट्रायंगल. यामध्ये एक कोण दिला आहे 50 अंशाचा. त्यानंतर बी कोण हा S अंशाचा दाखवला आहे आणि त्यानंतर सी कोण हा T दाखवला आहे. आणि इथं काय सांगितलं आहे, S कोणापेक्षा 50 अंशचा कोण मोठा आहे, त्यानंतर T. म्हणजे याचाच अर्थ पहा, S म्हणजे काय, तर B हा सर्वात लहान असेल, A हा मिडल लाईन आणि T म्हणजे C कोण हा सर्वात मोठा असेल. ठीक आहे. पण एकूण 50 180 मधून जर 50 केले तर राहिले 130. ठीक आहे. आणि जर आपण ह्यांचं डिस्ट्रीब्युशन केलं म्हणजे 50पेक्षा हा कोण मोठा घ्यावा लागेल आणि बी कोण हा एक तर 50पेक्षा लहान म्हणजे 49 पण असू शकतो. मग त्यामुळे इथं टी कोण मोठा येणार आहे 80 अंशापेक्षा मोठा. कारण की इथं जर आपण 30 घेतले 100 येतं, इथं 40 घेतलं तिथं येतं 90 येईल. ठीक आहे. इथं 50 घेतलं तिकडे किती येईल 40 असं येऊ शकत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी करेक्ट आहे. जीन पियाजे हा बोर्डॅटचा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे, तर तो आहे स्विसचा. त्यानंतर 53 प्रश्न आहे, 3.1/8 पहा इथं दर दिला आहे 3.1/8 या व्याजाने एका रकमेवर सरळ व्याज मुद्दलाचे 3/8 होण्यासाठी किती वर्ष लागेल? दर दिला आहे 3.1/8 हे सॉल्व केलं 8 × 24 म्हणजे 25/8 काय झाला तर हा दर झाला. ठीक आहे. नंतर मुद्दल जर आपण सपोज काय करू x मानू म्हणजे सूत्र मिळेल सरळ व्याज बरोबर डायरेक्ट असली व्याज सरळ व्याज बरोबर
PRN/100. ठीक आहे, मी इथं किमतीत देतो आहे. पहा सरळ व्याज किती मिळालं होतं आपल्याला 3x/8 बरोबर मुद्दल x मानली होती गुणिले दर 25/8 आणि याचं छेदस्थानी किती तर इथं 100 येईल आणि इकडं गुणिले मुदत म्हणजेच वर्ष असेल. बरं हे जर आपण हे हे 8ला हे 8 काय होतं आहे कट होतं आहे 25 1 25 25 1 100 आणि 4 त्रिक 12. ऑप्शन क्रमांक सी उत्तर इथे करेक्ट आहे. पक्षक वनस्पतीमध्ये भक्ष्य यामध्ये सुधारणा करून तयार केले जाते तर ऑप्शन क्रमांक आहे ए पान. त्यानंतर सूचना अर्थपूर्ण परिच्छेद निम्म्याकडे खाली दिले PQRS ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पूर्णाशा करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे. ह्या काय करायचं हे वाक्य पूर्णाशा केले खालीपैकी कोणते वाक्य 5वे असेल. हे वाक्य व्यवस्थित केल्यानंतर 5 वाक्य असेल तर ए क्यू नंबरचं म्हणजे ए. त्यानंतर सूचना खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिली आहेत. ही विधाने एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा इतर. ह्याचं उत्तर आहे 56चं उत्तर ऑप्शन क्रमांक डी. 57 प्रश्न पुढील शब्द पूर्ण करा. पाऊस पाऊस पाणी. त्यानंतर सूचना खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तर द्या. ABCDEFG हे आणि H केंद्रासमोर बघत बसले आहेत. ठीक आहे, 8 मित्र आहेत. F हा Dच्या तात्काळ उजव्या बाजूला आहे. पहा हे एकाच प्रकारच्या प्रश्नावर हे पहा अगोदर पण एक असं क्वेश्चन आला ह्याच्यावर हमेशा प्रश्न विचारतो. एकावर जवळपास 5 क्वेश्चन विचारतात आणि जर अभ्यास केला तर अचूक उत्तर आहे ए. ह्याचं उत्तर आहे याचा अर्थच 676चं वर्गमूळ 26. त्यानंतर 60वा प्रश्न ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर सिनेमा क्षेत्रात. एक बॉल पेन तत्वावर कार्य करते तर वरील दोन्ही गुरुत्वाकर्षण आणि पृष्ठवरील ताण. एखादे मूल जगास धोकादायक जागा समजत असल्या त्याचा अनुभव घेतलेला असतो. अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. बालपणी आघात, घरगुती हिंसाचार आणि दादागिरी. पुढचा प्रश्न पहा 63चा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 64 आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ दिस सेंटेन्स गिवन मिळतं. समीर सेड. समीर इथं येईल कंजक्शन. समीर सेड दॅट आयचं होईल ही ऑज व्हेरी बिझी. देन हाऊस होईल देन. भारतातील हिमालयाचे उच्च शिखर कोणते. भारतातील हिमालय उत्तर आहे K2. हे सोडल्यानंतर अचूक उत्तर मिळतं बी 2. 67 वाक्याची पुन्हा प्रश्न करा. तोच वरील पैशाचा याने याचं उत्तर आहे. पहा हे असले प्रश्न जर परीक्षेत आले तर एका साईडला तुम्ही पेजवर लिहून ठेवा कारण रिपीट क्वेश्चन येतात ते हमेशा 5 क्वेश्चन असतात. रघुराम राजन हे भारताचे माजी डॅरेक्टर होते. काय होते तर यापैकी कोणतेही नाही तर अर्थमंत्री पाहिजे होते. एकूण अंतर्गत प्रतिबिंबासाठी प्रकाशाच्या किनाऱ्यातून जाणे आवश्यक आहे तर अचूक उत्तर आहे काच ते पाणी. 70वा प्रश्न आहे. हे तुम्ही व्यवस्थित सोडल्यानंतर प्रश्न पॉज करून वाचून घ्या आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. सांची स्तूप हे डॅड्याला समर्पित स्मारक आहे. सांची स्तूप बौद्ध धर्माला. कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर हित. शिक्षण मानसशास्त्रात याचा समावेश आहे तर वरीलपैकी सर्व. काय काय आहे त्यात भावनिक, सामाजिक, संज्ञानात्मक. जेथे आकाश जमिनीवर टेकलेली दिसते ती जागा क्षितिज. दिलेल्या आकृतीमध्ये जास्तीत जास्त चौकोनाची संख्या पहा 1 इथं 2 इथं 3 इथं 2 इथं 3 3 त्रिक 9 बी 2 4 9 + 4 आणि 1 14. ऑप्शन क्रमांक सी. हावडा स्टेशन डॅश डॅश येथे आहे तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोलकाता. इथे पहा वरचाच प्रश्न आहे सांगितल्याप्रमाणे वाचून घ्या आणि उत्तर पहा. ऑप्शन क्रमांक आहे उत्तर आहे तर
AR. समान तापमानाच्या ठिकाणाला जोडणाऱ्या लाईन्सला डॅश असे म्हणतात तर समतापी. त्रिकोणाच्या बाजू 4 5 7 गुणाकार तर त्याची परिमिती 48 असेल. 7 12 12 13 14 16 16x 16x 32 32 48. x बरोबर किती मिळालं तर 3 आणि 4x काय विचारलं 2 मोठ्या बाजूला 5 5x म्हणजे 5 त्रिक 15 आणि 7 त्रिक 21 5 आणि 1 6 2 आणि 1 3. काय प्रश्न विचारला इंच मोठ्या तर 2 मोठ्या बाजूला फरक काय फरक विचारला वजाबाकी करायची होती आपण बेरीज केली. वजाबाकी किती उत्तर आहे 6 इंच. विविध स्वभाव वैशिष्ट्यांचा संयोग व परस्पर क्रियेने यापैकी एक वगळता प्रत्येक व्यक्तीच्या अनोखी व्यक्तिमत्व घडते तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D. यापैकी कोणते मितीय अध्यापन साहित्य आहे तर नमुना. प्रश्न 82. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. पहा इथं पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचं आहे. हू डीड धिस वर्क, बाय whom was this work done. यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करणं वजाबाकी करा, उत्तर येऊन जाईल. अचूक उत्तर ऑप्शन क्रमांक B. 110 सेमीचे 1.10 मीटरचे गुणोत्तर काढा. तर 110 सेमी उत्तर येईल एक उत्तर पाहिजे याचं ऑप्शन क्रमांक C. अमर पश्चिमेकडे ठीक आहे. अमर इथे होतं सपोज मग इकडे पूर्व असेल उत्तर हे अशी तुमची आकृती. अमर इथून अमर पश्चिमेकडे इकडे किती गेला तर 25 किलोमीटर चालत गेला. नंतर डावीकडे इकडे वळला किती वळला तर किती गेला तो 15 मीटर चालत गेला. पुन्हा डावीकडे वळला म्हणजे इकडे आला तर तो किती गेला तर 35 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे बरं 35. प्रश्न असा विचारला आहे नंतर तो उजवीकडे वळला आणि थांबला म्हणजे इकडे वळला आणि असं थांबला आहे. ओके. प्रश्न काय तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे आणि अचूक उत्तर आहे दक्षिण दिशेला असेल तोंड. त्यानंतर 1 वर्ष बरोबर 365 दिवस बी उत्तर आहे. शिक्षक एक कुपोषित मूल कसे ओळखू शकते किंवा शकतो. A आणि B ऊर्जेची पातळी कमी असणे आणि शुष्क खवलेयुक्त त्वचा असते त्याच्यावर. पुढचा प्रश्न आता पाहू. वर्गमुळात 4 ठीक आहे. 102चा अर्थ पण होतो वर्गमूळच. 102चा अर्थ पण काय होतो वर्गमूळ. जर आपण हे सॉल्व केलं तर इथं उत्तर येते 2 आणि 2च्या डोक्या परत वर्गमूळ म्हणजे याचा अर्थ होतो वर्गमुळात हे उत्तर 2 पाहिजे. ऑप्शन क्रमांक पहा C उत्तर करेक्ट आहे. व्यक्तिमत्व रचनेवर कोणत्या 2 जैविक घटकांचा प्रभाव असतो अनुवंशिक वंशपरांचा A आणि B. तर याचं उत्तर आहे दोन्ही पण अनुवंशिक आणि वंश परंपरा. जर तुम्ही शाळेमध्ये नियमितपणे कारने येता जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला शाळेच्या काही पाहुण्यांना आणण्यास सांगतात तर तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्याल. तुम्ही खिलाडू वृत्ती दर्शवाल आणि शाळेच्या पाहुण्यांना मदत कराल म्हणजे त्यांना घेऊन येणार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे घटनेची संभाव्यता नेहमी म्हणजे पॉसिबिलिटीज बिटवीन 0 to 1. ऑप्शन क्रमांक D 0 ते 1 दरम्यान असते घटनेची संभाव्यता. प्रश्न 92. आउट ऑफ द गिवन 4 words only one is spelled correctly. Find the word that is correctly spelled. Accommodation उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 93. जर तुमच्या शाळेमध्ये शिस्तीची एक मोठी समस्या आहे ज्यामध्ये शाळेचे वेळापत्रक बिघडून जाते तुम्हाला अशी अत्यंत गोंधळ गडवी स्थिती हाताळण्यासाठी काय करायला आवडेल.
आता आपण उत्तरच बघूया. तुम्ही मुख्याध्यापकांच्या परवानगीने शिस्त समिती संघटित कराल आणि त्यातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी कराल. मराठीच प्रश्न पहा. पुढील मन पूर्ण करा. आती तिथे माती. त्यानंतर वर्गामध्ये शिक्षकाच्या पदाचे सर्वात उत्तम वाक्य म्हणजे तो डॅश डॅश आहे. गटाचा अध्यक्ष आहे, गटाचा निर्देशक आहे, गटाचा एक सदस्य आहे. तर अचूक उत्तर आहे गटाचा तो काय तर निर्देशक आहे. प्रश्न पुढचा. 17 ते 30 वयोगट व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते. नुकतीच चालू लागलेले मूल, किशोरवयीन, तरुण प्रौढ, नवजात. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तरुण प्रौढ. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? तो हजार झाला. हे चुकी. तो हजर झाला हे शुद्ध आणि अशुद्ध म्हणजे चुकीचे. सूचना दिलेल्यापर्यंत वेगळे बाहेर काढा. टोपी, केसाचा टोपी जोडा. याचा जोडा येईल कारण की बाकी सगळी केसाची आवरणी आहेत. जोडा म्हणजे पायात घालतात. सूचना दिलेल्या पर्याय योग्य पर्याय निवडा. एका घनावर 2 समांतर काप केल्यावर किती तुकडे मिळतात? तर याचं उत्तर आहे 3, म्हणजे बी ऑप्शन पाहिजे 3. 100 प्रश्न पहा. वरच्या प्रमाणित प्रश्न आहे. खाली दिलेले खालील कोणते चूक आहे हे ओळखायचं. तर अचूक उत्तर आहे याचं डी सर्व 1, 2, 3. सूचना दिल्यापर्यंत एक ॲनालॉगस शब्द निवडा. कराची, इस्लामाबाद, पेशवार, लाहोर. तर इस्लामाबाद. 2 पुरुष आणि 3 मुलं एक काम 10 दिवसात करू शकतात. 2 पुरुष एक्स आणि 3 मुलं 3 अपॉन वाय एक काम 110 दिवसात करू शकतात. तर 3 पुरुष आणि 2 मुलं 3 अपॉन इथं एक्स येईल प्लस 2 अपॉन वाय येईल बरोबर 8 दिवसात करतात 1/8. ठीक आहे. तर 2 पुरुष आणि 1 मुलगा तेच काम किती दिवसात करतात हे सोडवलं. तर अशा प्रकारे मांडणी करायची. याचं उत्तर येईल 12.5. बिंदू एक्स पासून सुरुवात करून जयंत 15 मैलाची इथं 15 मैल पश्चिम इथं एक्स आहे. नंतर तो डावीकडे वळला आणि 20 मीटर चालला. नंतर तो परत डावीकडे वळला आणि 15 मीटर चालला. नंतर तो उजवीकडे वळला आणि 12 म्हणजे हे अंतर आहे 20 प्लस 12 32. ऑप्शन क्रमांक ए 32 मीटर अंतर आहे. चेक करा. त्यानंतर कमी प्रथिने असलेल्या आहाराने हे होऊ शकते. काय होऊ शकते? तर ऊर्जेचा अभाव, अशक्तपणा, वाढ, वरील सर्व. निर्देश 105चं उत्तर पहा. आपण डायरेक्टली किंवा वाय हे उत्तर आहे. त्यानंतर 106 एका कुटुंबातील 5 सदस्यांची वजन येते. ठीक आहे. 5 सदस्य वजन किती? 15 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम, 9 किलोग्रॅम, 56 किलोग्रॅम, 160 किलोग्रॅम. या कुटुंबात सरासरी वजन काढा. या सगळ्यांची बेरीज करायची. 15 + 5 + 9 + 56 + 60 यांची बेरीज केली तर ती येते 145. आणि एकूण व्यक्ती आहेत 5. 145 आहेत 5ने भाग दिला तर उत्तर येतं 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 2 4 5 9 45. 29 उत्तर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर 107चं उत्तर पहा. ए बी म्हणजे ए नंबर. कालारी वाळवंट हे डॅश डॅश खंडामध्ये आहे. आशिया, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. तर उत्तर आहे आफ्रिका. ऑप्शन क्रमांक कलहारी म्हणते त्याला सी. अंग काढून घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर जबाबदारी टाळणे. त्यानंतर निर्देश पुढील प्रश्नापैकी प्रत्येक संख्येत एक संख्या गहाळ आहे. ठीक आहे. असे प्रश्न आहेत. तर इथं पहा 4 नंतर 7. आता 11 18 29 47 डॅश डॅश 123 109 म्हणजे इथं पहा ह्यांची बेरीज केलेली आहे. 4 आणि 7 11 11 आणि 7 18 18 आणि 11 अशी यांची बेरीज केलेली आहे. परत यांची बेरीज केली तर 9 आणि 7 6 एक ऑप्शन नंबर 1 असताना 6 भाग कुठे दिसतंय. 76 उत्तर येते. राईट. दूध विक्रेत्याकडे
दोन प्रकारची दुधाची द्रावणे. पहिल्या कंटेनर दुधाची टक्केवारी, पहिल्या कंटेनर किती ती टक्केवारी 80%, म्हणजे 80 छेदस्थानी 100. ठीक आहे. आणि दुसऱ्या कंटेनर दुधाची टक्केवारी 60%, बस 60 छेदस्थानी 100 घेऊया. त्यानंतर जर त्याने पहिल्या कंटेनरमध्ये 28 दूध आणि दुसऱ्या कंटेनर 32 लिटर. बरे, आणि छेदस खाली बेरीज करा, 28 + 32 × 100. जर हे सॉल्व केलं तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल 69.33 उत्तर येतं. हे सॉल्व करा तुम्ही. खालीपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. सर्वात मोठा अपूर्णांक पहा. आपण इथे ह्यांचं जर 17 छेदस्थानी 23 हे जर भाग दिला तर 0.739 येईल. 27 छेद33 जर केलं तर 0.8181 येईल. त्यानं 37 43 याचं सॉल्व केलं तर 0.86 येईल. नंतर बाकीचं खाली केलं तर 0.88 उत्तर येईल. तर यामुळे अचूक उत्तर आहे सर्वात मोठा अपूर्णांक 47/53. 5, 8, 11, 14 मालिकेतील कितव्या क्रमांकाचे पद 323 आहे. म्हणजे TN तुम्हाला इथे दिलेला आहे. फॉर्म्युला आहे TN = A + n - 1 × D. अरिथमेटिक प्रोग्रेशनमधील हा 10वीचा प्रकरण तिसऱ्यामध्ये चॅप्टर आहे. हा तिसरा चॅप्टर. TNच्या जागी इथं 323 ठेवा. A म्हणजे पहिलं पद आहे 5 + n तुम्हाला दिलेलं नाही. ओके, n - 1 असं ठेवा. आणि डिफरन्स दिलेला आहे 8 मधून 5 गेलं तिथे डिफरन्स 3चा येईल. म्हणजे इथं येईल पहा. हे सॉल्व केलं 323 इकडं वजा गेलं तर 318 राहते. 318ला आपण काय करू, इथे हे 3ने जर भाग दिला, 3ने भाग दिले n - 1 असंच ठेवू. 3 × 1 3, त्यानंतर 18 0 जाईल, 3 × 18 106 -1 इकडे रिवर्स येणार आहे, म्हणजे 107 उत्तर पाहिजे. ऑप्शन नंबर बी. निम्न तापिका आहे. कमी तापमानात द्रव्य आणि घटनेचा अभ्यास करणे. सूचना. खाली प्रश्न दिलेल्या पर्यायातून संबंधित अक्षर किंवा शब्द निवडा. 49 कोणाचा वर्ग आहे, इथं 7, इथं 9, बहुतेक 2चा गॅप आला आहे. ठीक आहे. मी इथं 8 8 64, 8 नंतर इथं 10 पाहिजे, 10चा वर्ग 100, म्हणजे 100 पाहिजे इथं. ऑप्शन क्रमांक बी 100 राईट. मशरूम स्वतःचे अन्न बनवू शकत नाही कारण ते खूप लहान असतात, त्यांच्यामध्ये क्लोरोफिलचा अभाव असतो, त्यांच्यामध्ये पोटोट्रोपिकचा अभाव असतो. आणि त्यानंतर ऑप्शन नंबर डी आहे, त्यांच्यामध्ये पाणी शोषण करण्यासाठी मुळाचा अभाव असतो. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, त्यांच्यामध्ये क्लोरोफिलचा अभाव असतो. 117 खालील विधान ए आणि कारण आरसाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विधान ए आहे, मीठ घालण्याने दूध उकळण्यास मदत होते. मीठ घालणे पाण्याचा उत्पन्नांक वाढतो. आणि याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दोन्ही ए आणि आर सत्य आहे. कोणते विधान सत्य आहे, तर अचूक उत्तर पहा. रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात. खालीलपैकी कोणते युरोपमधील शहर आहे, तर अचूक उत्तर आहे बर्लिन. तर हे प्रश्न जर तुम्ही सॉल्व केला, हे सॉल्व केला, प्लस म्हणजे मायनस, बरं ठीक आहे आपण घेऊ फक्त गणित घेऊ. 10 गुणिलेला काय सांगितलं आहे, गुणिले म्हणजे भागिले, बरं डायरेक्ट भागिले देऊ 5 आणि इथं +3, मायनसला काय घेतलं तिने, मायनसला मल्टिप्लाय 2 आणि प्लस म्हणजेच -3. हे तुम्ही सॉल्व केलं, इथं येईल 2, इथे येईल 6, इथे 3, 6 मध्ये येईल 3 आणि 3 आणि 2 5. 120चं उत्तर आहे ए 5. सूचना. दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. 3 4 5 9, 3 4 5 9, कारण की यामध्ये 4 ही संख्या सम आहे, त्यामुळे 4 बाहेर निघतोय. 122 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. हा प्रश्न रिपीट आहे, 5 क्वेश्चन असतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, त्याचं उत्तर पहा सी आहे. 124चं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. दिलेल्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत, बरं चौकोन बघूया आपण. हे मोठा बाजूला काढू, तर फॉर्म्युला पहा. 2चा वर्ग + 1चा वर्ग, हा फॉर्म्युला वापरा. 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, 4 आणि 1
5 हे 5 म्हणजे याच्या आतले ते पण 5 असेल 5 पण 10 ऑप्शन नंबर सी उत्तर आहे. डायरेक्शन याचं उत्तर 126 उत्तर बी. 127 द स्टडी ऑफ ह्युमन सोसायटीज अँड कल्चर्स अँड देअर डेव्हलपमेंट एन्थ्रोपोलॉजी. संवादाचे मूलभूत घटक आहे स्रोत सोर्स अँड रिसिव्हर प्राप्तकर्ता. नयन शब्दाची संधी जोडा नय प्लस अन. 130 कीटकांच्या शरीरावर असते जे त्यांना श्वास घेण्यास मदत कवले श्वासनळी श्वासरंध्रे फुफ्फुसे. तर अचूक उत्तर आहे श्वासरंध्र. सूचना दिलेल्या पर्यायामध्ये वेगळे बाहेर काढा. तर याचं अचूक उत्तर आहे पहा डी. काय पहा आर असतो 18 नंबरला, पी आहे 16, एस 19 आणि क्यू 17. यामध्ये काय इतर क्रमिकेत पहिली संख्या लहान दुसरी संख्या मोठी आहे. पहिली संख्या लहान दुसरी संख्या मोठी आहे. पण इथे काय सांगितले तर तिसरी संख्या चौथी संख्या दोन्ही लहान आहे. त्यामुळे हे उत्तर आहे. पिसाचा झुकता मग कलता मनोरा कुठे आहे तर तो इटलीमध्ये आहे. प्रश्नचिन्हाची जागी आपण क्वेश्चन्स घेऊया क्यू. त्यानंतर 134 उत्तर सी. 135 AEIOU ऑप्शन क्रमांक ए उत्तर आहे. त्यानंतर हे जर सोडल्यानंतर ऑप्शन क्रमांक डी उत्तर येईल. लोकशाहीवादी समाजाचा मूळ आदर्श म्हणजेच त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. ज्ञानी व्यक्तीसाठी आदरभाव. त्यानंतर पुढचा प्रश्न 138 खालील दिलेल्या पर्यायातून गहाळ अंक शोधा. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 35. हे प्रश्न रिपीट आहे. त्याचं उत्तर आहे सी. 29 सेकंदामध्ये मिनिट काठ्याद्वारे काय कोन बनवला जातो. तर याचं उत्तर पहा 29 सेकंदामध्ये म्हणजे 29 एक्स बरोबर 29 गुणिले 6 छेदस्थानी 60 हे केलं 2.9 उत्तर येते. ऑप्शन क्रमांक बी. एक अशी बाब आहे ज्याला वस्तुमान आहे आणि जागा व्यापते तर पदार्थ. लागोपाठ येणाऱ्या 3 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. पहा 10वीलाच प्रश्न आहे. सपोज एक्स स्क्वेअर प्लस दुसरी संख्या जर घेतली ती एक्स प्लस 1चा स्क्वेअर, तिसरी जर घेतली एक्स प्लस 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 3 4. हे जर सॉल्व केलं तर अचूक उत्तर मिळतं इथं तुम्हाला एक्स बरोबर 11. त्यानंतर ध्वनी प्रदूषण स्तरचे एकक डॅश डॅश आहे तर ते आहे डेसिबल. अबंडेड डिस्कन हे तुम्हाला सॉल्व करायचं. अंडरलाईन वर्ड्स काय द मोस्ट सिमिलर डिस्कंटिन्यूड. खाली सूचना दिल्या आहेत. त्रिकोण शिक्षक दर्शवतो, वर्तुळ विद्यार्थी दर्शवतो, आयत कलाकार दर्शवतो. तर विद्यार्थी आणि कलाकार असे शिक्षक कोणती संख्या दर्शवतात 5. जेव्हा डोळ्यात धूळ जाते डोळ्याचा कोणता भाग गुलाबी होतो आणि सुचतो तर नेत्रश्लेष. 147 उत्तर आहे ए. राधेश श्यामला म्हणाल तू माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीचा मुलगा आहेस मग श्यामचे रामसोबत नाते काय तर उत्तर आहे पुतण्या. 149 सूचना दिलेल्या 2 निवेदनाद्वारे सुसंगत पर्याय निवडा परंतु केवळ एका निवेदनातून नाही. ठीक आहे. सर्व स्वयंपाकी चालक असतात आणि सर्व चालक नर्तक असतात. तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सर्व स्वयंपाकी नर्तक असतात. शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी डॅश डॅश विषय असते. शैक्षणिक अनुभवाचे नियोजन करणे, धोरणाची अंमलबजावणी आणि प्रशासन करणे, पालकासह मानवी नातेसंबंध प्रोत्साहन देणे, शिक्षणाच्या तंत्राविषयी प्रयोग करणे. तर अचूक उत्तर आहे शैक्षणिक अनुभवाचे नियोजन करणे. दिलेली अदलाबदल चिन्हे आणि असते. ठीक आहे. याचं अचूक उत्तर हे जर सॉल्व केल्यानंतर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी. बरं कसं आहे ते पाहूया आपण. मायनस बद्दल प्लस आणि नंतर 2 बद्दल 4 म्हणजे 4 + 2 - 8. 4 बद्दल किती घ्यायचं 2. बरं प्लस बद्दल काय घ्यायचं तर मायनस आणि 2 बद्दल 4 मायनस तो येईल प्लस. बरं इथे 4 मधून 2 गेले किंवा असं करा 8 आणि 2 10 आणि 10तून 4 गेले उत्तर येईल 6. ऑप्शन क्रमांक बी. सुडोलॉजिया फॅन्टास्टिका किंवा
मायथोमॅनिया ही संज्ञा याचे वर्णन करण्यासाठी असते, तर क्रिया, कल्पना, अनिर्वार्ता, कोबोल, जावा, फॉर्टन या सर्व डॅश डॅश आहेत. अचूक उत्तर आहे याचं. या सर्व कॉम्प्युटर प्रोग्रामची लँग्वेजेस आहेत. 154 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 155 डी. 156 हे सॉल्व करून उत्तर येत आहे ऑप्शन क्रमांक बी. 157 उत्तर आहे ए. हितवादी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुष्ट. त्यानंतर शिवा वॉज डीपली wounded बाय द ट्रेचरी ऑफ हिज क्लोज रिलेटिव्स अँड ओल्ड फ्रेंड्स लॉयल्टी. खालील शब्दाची तार्किक क्रमानुसार मांडणी करायची. जर मांडणी जर केली तर ऑप्शन क्रमांक काय उत्तर आहे तर बी. 61 प्रश्न 161 बी. जर दोन्ही पालक डावखुरे असल्यास मुले डावखुरी होण्याची शक्यता 0.5. 163 उत्तर बा रिपीट क्वेश्चन आहे हा. फक्त प्रश्न वेगळा विचारला मी, त्यामध्ये सगळे पर्याय एकच. 164 डी. NPKचे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे उत्तर आहे. त्यानंतर 166 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2. खेळ व इतर गतिविधीमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने यात सुधारणा होते काय? शारीरिक आणि सामाजिक विकास. खालील अक्षराचे क्रमांक काय अक्षर गहाळ गेले आहे तर याचं उत्तर आहे हे प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न अगोदर पण आले. उत्तर आहे ए. जंक ईमेलला देखील म्हणतात तर काय म्हणतात त्याला? स्पॅम. हा प्रश्न जर सॉल्व केला 170 एक स्थानी किती वेळा अर्ज केला गेला? एकच येईल. ठीक आहे. प्लस 1002चा अंतिम अंक 2. 1 + 2 3. मनीषपेक्षा राजू उंच आहे पण आतीनपेक्षा लहान. आतीन सर्वात उंच असणं महेशपेक्षा लहान, मग सर्वात लहान कोण तर मनीष. पालकांचे प्रोत्साहन आणि पाठिंबा मुलांची स्वकल्पना उंचवू शकतात तर खरे. 173 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 174 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 175 सी. 176 सी. 177 1. हे खूप सोपं बॉडमॉल्सवर आहे, तुम्ही सोडवा. सी उत्तर आहे. 179 ए. 180 शिक्षकाची आचारसंहिता बी. नंतर 181 उत्तर आहे प्रतिभा ए उत्तर आहे. 182 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 183 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 184 उत्तर आहे सॉल्व जर केल्यानंतर उत्तर येते सी. 185 पुल्लिंगी शब्द मुलगा. 186 उत्तर आहे बी. 187 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. संसदे किती वेद लिहिले गेले आहेत तर उत्तर आहे 4 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. तोंडामधले साचलेला याला पचवते तर स्टार्च. 189 उत्तर बी. 191 डी काकू. 192 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर 193 उत्तर आहे बी. 194 उत्तर आहे बी. 195 ए. 196 उत्तर आहे सी. 197 ताजमहाल डॅशच्या सत्य दरम्यान बांधला गेला तर उत्तर आहे बी. 198चा गुणाकार केला तर अचूक उत्तर येत आहे ए. 199 बी. आणि शेवटचा प्रश्न आहे 200चं उत्तर आहे सी. ओके. मध्यंतरापासून आपण काही प्रश्न म्हणजे या व्हिडिओमध्ये फक्त आन्सर घेतले, त्यांचे एक्सप्लेनेशन पण आपण त्याची चॅनल देणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच.